नमस्कार, मी संदीप देसाई, भटकंती होईत संदीप देसाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत। बरेच दिवस झाले नवीन कोणताही व्हिडिओ मी शेअर केलेला नाही, मात्र आज एका वेगळ्या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यापासून जवळच असलेल्या हाळोले या गावातील चाळोबा या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि येथील मंदिर परिसराची माहिती आणि सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यामध्ये असलेली निसर्ग संपदा यांचा अनुभव आपण घेणार आहोत। आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळोले या गावातील श्री क्षेत्र चाळोबा या ठिकाणी आलेलो आहोत। निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असलेल्या या निसर्गरम्य परिसरामध्ये हा चाळोबा वसलेला आहे। ह्या चाळोबाचं महत्त्व काय आहे आणि या चाळोबाचा महिमा काय आहे हे आपल्याला हाळोले गावचे गेले अनेक वर्ष पूजा करणारे पवार साहेब या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। मी त्यांना विचारतो आता की श्री क्षेत्र चाळोबाचं या महत्त्व काय आहे। सगळ्यांना पावणारा 84 खोल्याला पावतो, तुम्ही मागणी काय करेल ते पुरा होते, असं सगळं व्यवस्थित आहे त्याचं आतापर्यंत। मग इथं कोण मागणी करायला झाले, इथं घोडा निवेद हरिभाताचा असतात, होळीच्या शिकायला असतात आणि तिकडे देवीला पत्र बाजूला ते देवीला दुर्गा देवी म्हणणार आणि ह्याला सगळ्यांना लोकांना आणि महिमा याची मोठी आहे। 84 खेड्याचं माणूस आहे आणि माझा देव कोणी म्हणायचा नाही, सगळ्या धड्याचाच देव। ओके, आता हा चाळोबा आणि जंगलात 3.5 किलोमीटर अंतरामध्ये जो चाळोबा आहे त्या दोघांचं महत्त्व काय आहे, किंवा तिथल्या चाळोबाचं महत्त्व आणि त्या जंगलाच्या चाळोबाचं महत्त्व वेगळे पण काय? नाही, दोन्ही एकच। म्हणजे पवार मामा आपल्याला सांगत आहेत की या ठिकाणी जो रोडला चाळोबाचं मंदिर आहे या ठिकाणी प्रत्येक वाहनधारक येऊन नमस्कार करूनच पुढचं मार्गक्रमण करत असतो आणि इथून पुढं 3.5 किलोमीटर जंगलामध्ये आपल्याला ट्रेकिंग करून जो चाळोबाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत। तर पवार मामांनी सांगितल्याप्रमाणे या परिसरातील 84 खेड्यातील लोक या ठिकाणी भक्तिभावानं येऊन या ठिकाणी या चाळोबाला वंदन करत असतात। तर अतिशय निसर्गरम्य अशा या परिसरामध्ये असलेल्या या चाळोबाला खरोखरच आमचं पुन्हा एकदा नमन करून आम्ही पुढचा जो ट्रेक आहे ते आपण करणार आहोत। आजरा आंबोली रोडवरील या चाळोबा ठिकाणापासून डावीकडे दिसणाऱ्या या वाटेवरून आपल्याला पुढे ट्रेकिंग करत जायचे आहे। साधारणतः 1 ते 1.5 तास आपल्याला ट्रेकिंगसाठी या ठिकाणाहून चालत जावे लागते। या ठिकाणाहून वन विभागाच्या वतीनं वाहनांसाठी प्रवेश बंद केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणावरून आपल्याला पायी चालत जावे लागते। अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणातून आपण या ठिकाणी श्री क्षेत्र चाळोबा ट्रेकिंगसाठी निघालो आहोत। आपण आजूबाजूच्या परिसरातील ही गर्द झाडी पाहू शकता आणि माझ्यासोबत माझे सहकारी दिगंबर कल्याणकर, स्वप्नील जाधव, राजू माडभगत, हेमंत इंगवले यांच्यासह आपण या ठिकाणी ट्रेकिंग करत आहोत।
ट्रेकिंग करत असताना वाटेमध्ये आपल्याला विविध प्रकारची फुले, झाडे यांची माहिती घेत आपल्याला या ठिकाणी आपण ट्रेकिंग करणार आहोत. ट्रेकिंगला सुरुवात करून थोडे अंतर पार केल्यानंतर जाताना एक ओढा लागतो. ओढ्याला थोडंफार पाणी आहे, पण पाणी अतिशय थंडगार व शुद्ध आहे. ट्रेकिंग करत असताना आपल्याला विविध रंगाची फुले फुललेली दिसू लागली. सह्याद्रीच्या पठारावर व डोंगर उतारावर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची व रंगाची ही फुले आपले लक्ष वेधून घेतात. अतिशय सुंदर असं हे निसर्गाचं दृश्य आपण या ठिकाणी अनुभवू शकतो. विशिष्ट अशा प्रकारचं गवत या ठिकाणी उगवलेलं आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये विपुल प्रमाणात आढळणारी कारवी वनस्पती आपण या ठिकाणी पाहू शकता. दर 7 वर्षानंतर या कारवीच्या झाडांना बहर येतो आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांना या ठिकाणी निळ्या जांभळ्या गर्द रंगाच्या छटा प्राप्त होतात. दर 7 वर्षानंतर या ठिकाणी या कारवीला बहर येतो. या जंगलातील वन्यजीवासाठी वन विभागाच्या वतीने असे ठिकठिकाणी तलाव काढून त्यांना पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे. पश्चिम घाटातील या सह्याद्रीच्या रांगेमध्ये अतिशय समृद्ध असे जंगल आहे. तसेच या जंगलामध्ये रानगवे, रानडुकरे, विविध प्रकारची फुलपाखरे, अनेक प्रकारचे कीटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. ताळोबा जंगल ट्रेकिंगच्या निर्णायक टप्प्यावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बाजूच्या परिसरामध्ये अतिशय गर्द अशी झाडी आणि अतिशय शुद्ध अशी हवा आणि ऑक्सिजन लेवल साधारणतः या ठिकाणी 100% अधिक आपल्याला मिळत असते. रेन फॉरेस्ट आहे हा परिसर सगळा.
त्यामुळे येथील वृक्ष हे अतिशय उंच उंच वाढलेले आहेत आणि हा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्ग संपन्न असा आहे. ट्रेकिंग करत असताना सर्वांनी या ठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असल्यामुळे स्थानिक वाटाड्या किंवा स्थानिक माहितीगार घेऊनच या ट्रेकिंगला सर्वांनी पोहोचले तर अतिशय उत्तम होईल. विविध प्रकारच्या वन्यजीवांनी ताडोबा जंगल हे अतिशय समृद्ध असे आहे.